नमस्कार मंडळी, कोकणकर नम्रता व्लॉग या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आता फणसाचं सीझन आलेला आहे। आता सध्या तर फणस पिकलेले नाही आहेत, पण आता आपण आहे ना कच्च्या फणसाची भाजी कशी करायची ही रेसिपी बघणार आहोत। तर सर्वात पहिले आहे ना आम्ही गावावरून येताना फणस आणला होता। त्यानंतर आईने हा फणस आहे ना चांगला कापून घेतला। फणस कापताना आहे ना हाताला थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून आहे ना फणसाचा जो चीक असतो ना तो हाताला आपल्या लागला जाणार नाही। तसंच फणसाचे असे ना गोल काप करून घ्यायचे पहिले। त्यानंतर फणसाच्या मध्ये जो एक असा पाव बोलतो आम्ही त्याला, तुम्ही काय बोलता ते माहीत नाही मला, पण आम्ही त्याला पाव असं बोलतो। तर ते आहे ना आपण काढून घ्यायचं। त्यानंतर आहे ना आईने फणसाचे असे गोल कापं करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्याचा जो बाहेरचं जे आवरण असतं ना कडकवालं, ते आपण आहे ना काढून घेऊया आणि मधलं जे असतं ना ते ठेवून द्यायचं। अशा प्रकारे आहे ना बाहेरचा जो कडकवाला हे असतो ना ते काढून घ्यायचं आपण चांगलं। तर अशा प्रकारे आहे ना बाहेरचं सर्व पूर्ण आवरण आहे ना काढून घेतलेलं आहे। तर आता आपण आहे ना फणसाचे एकदम छोटे तुकडे करून घेऊया, जेणेकरून आहे ना लवकर शिजतील ते। तर अशा प्रकारे आपण आहे ना फणस एकदम बारीक कापून घेऊया। तर अशा प्रकारे आहे ना फणसाचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। आणि एक गोष्ट म्हणजे आहे ना फणस आपण जेव्हा कापतो ना तेव्हा त्या फणसाला आहे ना बाहेरून असं ना लिंबू लावून घ्यायचं, जेणेकरून आहे ना हे तुकडे असे ना काळे पडणार नाही। आमच्याकडे नव्हतं त्यामुळे आम्ही लावून नाही घेतलं। तर अशा प्रकारे ना आपण पहिले आहे ना फणसाचे हे जे तुकडे बारीक कापून घेतलेले होते ते आपण आहे ना 10 ते 15 मिनटासाठी आहे ना चांगले म्हणजे शिजवून घ्यायचे। तर अशा प्रकारे आहे ना फणसाचे तुकडे ना चांगले शिजवून घेतलेले आहे आपण। तर आता आहे ना हे सर्व फणसाचे तुकडे थोडे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आहे ना एका प्लेटमध्ये सर्व तुकडे आहे ना काढून घेऊया। त्यामधलं पाणी फेकून टाकायचं, पाण्याचा वापर नाही करायचा। तर आपण आहे ना हे तुकडे एकदा चेक करून घेऊया शिजले आहेत की नाही। तर बघू शकता तुम्ही एकदम चांगले शिजलेले आहेत। तर आहे ना आपण फणसाचा असं आहे ना थोडासा जाडसर चुरून घेतलेले आहेत तुकडे। तर आता आपण आहे ना भाजी करायला सुरुवात करूया। सर्व पहिलं तर गॅसवरती आहे ना कढई ठेवलेली होती, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं। तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर त्यामध्ये आहे ना फोडणीसाठी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया। लसणाच्या पाकळ्या चांगल्या लालसर भाजून झाल्यानंतर त्यावरती आपण आहे ना 2 कांदे बारीक चिरून घेतलेले होते। तर आता आपण आहे ना कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेऊया। आता आपण आहे ना त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेऊया। आता आपण आहे ना हे हळद आणि कांदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया। हा टोमॅटो आणि कांदा आपण चांगला आहे ना तेलामध्ये शिजवून घेऊया। तसंच आपण टोमॅटो आणि कांदा हा लवकर शिजावा ह्यासाठी आपण सर्वात पहिलं मीठ टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये आपण आहे ना थोडंसं मसाले टाकून घेऊया। मसाल्यांमध्ये मी जास्त काही मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे, घरामध्ये जेवढे मसाले होते तेवढेच मसाले वापरलेले आहेत। तर सर्वात पहिलं आहे ना मसाल्यांमध्ये मी धना पावडर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आहे ना आपण त्यामध्ये
किचन किंग मसाला घेऊया थोडासा. तुमच्याकडे जेवढे मसाले असतील तेवढे तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे घरी होता त्यामुळे मी हा किचन किंग मसालासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर आपण यांना लाल मिरची पावडर टाकूया थोडीशी, जेणेकरून यांना भाजीला थोडा कलर येईल. त्यानंतर आपण हे चांगलं मिश्रण यांना मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये आहे ना मालवणी मसाला टाकून घेऊया आणि आपण हे चांगलं परत एकदा आहे ना मिश्रण मिक्स करून घेऊया, जेणेकरून आहे ना मसाला आपला करपला जाणार नाही खालून. त्यानंतर आहे ना आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून आहे ना हे मसाले आणि हे सगळं मिश्रण आहे ना चांगल्या प्रकारे शिजलं जाईल. आता आपण आहे ना त्यावरती 5 मिनटासाठी आहे ना झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून आहे ना आणि गॅस आहे ना एकदम स्लो ठेवायचा. आता बघू शकता तुम्ही मसाले आपले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि त्याला कलरसुद्धा एकदम छान लालसर आलेला आहे. तर आता आपण आहे ना हे परत एकदा चांगलं ना मिश्रण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आहे ना आपण त्यामध्ये जो आपण फणसाचे काप घेतलेले शिजवून ते आपण आहे ना त्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण चांगले मिक्स करून घेऊया परत एकदा. तर अशा प्रकारे आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून.